नमस्कार. अंतरंग या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत. असं म्हटलं जातं की कुठल्याही देशाचा विकास, त्या देशाची प्रगती ही त्यातल्या युवकांवर अवलंबून असते. देशाचा उद्या असणारे आजचे युवक कसे आहेत याचा आढावा घेण्याचा हा पंधरवडा. दरवर्षी 12 जानेवारीला श्री स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचं निमित्त साधून राष्ट्रीय युवा दिवस साजरा केला जातो. आणि त्याच औचित्याने आज आपण अशा एका तरुण, तडफदार आणि धडाडीच्या व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत. हा तरुण एक उत्तम मूर्तिकार, नाट्यकलाकार आहे, प्रभावी वक्ता आहे आणि त्याही पुढे जाऊन समाजासाठी स्वतःला झोकून देऊन काम करणारा एक सामाजिक कार्यकर्ता आहे. त्याचे विचार, त्याने निवडलेली वेगळी वाट आणि समाजासाठी त्याने हाती घेतलेले अनेक उपक्रम हे आजच्या युवकांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. स्वागत करूया श्री कृष्णा अरुण पालियेकर यांचं. नमस्कार. खूप खूप स्वागत आमच्या अंतरंग चॅनलवर. थँक्यू. तुमच्या कार्याचा छोटासा आढावा मी मगाशीच घेतलेला आहे, पण तिथपर्यंतचा प्रवास हा आता तुमच्याकडूनच जाणून घेऊया. मी एकेरी उल्लेख करेन, चालेल? चालेल चालेल. तुझं बालपण आणि तुझं शिक्षण सुरुवातीचं आम्हाला सांग, कसं होतं? माझं बालपण हे पेडण्यातच गेलं. म्हणजे व्हायकाउंट हायस्कूलमध्ये 10वीपर्यंतचं शिक्षण हे पेडण्यात झालं. आणि त्यानंतर 10वीचं शिक्षण झाल्यानंतर माझे काका मेघश्याम पालियेकर हे फोंड्याला राहतात. त्यांनी मला तिथे ते घेऊन गेले आणि त्यानंतर GVM श्रीमती नेली ज्वेल्दो आगियार उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये 12वीपर्यंतचं कला शाखेत शिक्षण झालं. आणि त्याच्यानंतर मडगावच्या पार्वतीबाई चौगुले महाविद्यालयामध्ये ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं. आणि त्याच्यानंतर गोवा युनिव्हर्सिटीमध्ये MA कंप्लीट होऊन आता राणी चन्नम्मा युनिव्हर्सिटीमध्ये BEdचा कोर्स चालू आहे. तुला आता आम्ही वेगवेगळ्या व्यासपीठावर एक युवा नेता या नजरेने कुठेतरी पाहतो. मग याची सुरुवात कशी होती? म्हणजे शाळेतही तू तसाच होता? नाही, म्हणजे शाळेत माझं व्यक्तिमत्व एकदम एक वेगळं होतं. म्हणजे शाळेमध्ये एखादा कार्यक्रम असू द्या किंवा सकाळची जी असेंब्ली होते त्या ठिकाणी म्हणजे तबला वाजवायचो मी, किंवा कुठल्याही कार्यक्रमाला स्वागत गीत किंवा राष्ट्रीय गीते अशा पद्धतीची वाजवायचो मी सुरुवातीला. पण त्याच्यानंतर काय झालं की सुरुवातीला भाषणे वगैरे हा माझा कुठलाच विषय नव्हता. म्हणजे एखाद्या स्नेहसंमेलनाला एक कार्यक्रम केला तर, पण त्याच्यामध्ये एक छोटी नाटिका असू द्या, त्याच्यामध्ये एक भूमिका साकारली तरी एवढ्यापर्यंत मर्यादित होतं. पण आणखी कुठलाही कार्यक्रम किंवा शाळेची कुठलीही व्यवस्था, मग ती बेंच लावणे असू द्या किंवा लाऊडस्पीकर लावणे असू द्या, ह्याच्यामध्ये मी पुढे असायचो. आणि इथपर्यंत माझं मर्यादित होतं. म्हणजे मी भाषणं वगैरे किंवा व्यासपीठावरती केव्हाच चढलो नाही शाळेपर्यंत. पडद्यामागचा कलाकार होतो. पण ज्या वेळेला GVMच्या उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये मी प्रवेश घेतला आणि तिथे 15 ऑगस्टला माझ्या मेघश्याम पालियेकर जे माझे काका होते त्यांनी मला एक 5 मिनिटाचं भाषण लिहून दिलं. आणि मला त्यांनी एक अट घातली की आतापर्यंत जे काय तू करत आलेला आहेस हे फक्त बघून करत आलेला आहेस. म्हणजे तू आता मी तुला माझ्याकडे घेऊन जो आलेलो आहे, मी तुझ्याकडे एकच विनंती करेन असे म्हणाला की मी तुला तयार करतो, फक्त ते भाषण जे आहे हे न बघता तू सादर करायचं. ही एक त्यांची अट होती. सुरुवातीला जरा मी घाबरलो, कारण एक 500-600 विद्यार्थी होते आणि त्यांच्यासमोर मला भाषण करायचे होते. आणि पहिलीच वेळ, म्हणजे ग्रामीण भागात शिकणारा एक विद्यार्थी फोंडासारख्या ठिकाणी जाऊन तिथे काय बोलणार, मला ती विद्यार्थी स्वीकारतील का किंवा माझं भाषण ते ऐकतील का, अशा पद्धतीचे वेगवेगळे विचार माझ्या मनात होते. पण एक धाडस केलं, काकांनी मला तो आत्मविश्वास दिला. मी घरी प्रॅक्टिस केली आणि घरी प्रॅक्टिस केल्यानंतर मी ज्या वेळेला उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये ते 15 ऑगस्टला ते भाषण केलं त्यावेळेला ते सगळ्यांना आवडलं. त्याच्यामध्ये 1-2 काव्यपंक्ती घातलेल्या मध्ये भाषणामध्ये, त्यामुळे ते भाषण जे होते अधिक प्रभावी झालं. आणि त्यानंतर सगळ्यांनी माझं अभिनंदन केलं आणि त्यावेळेला एक वेगळ्या पद्धतीचा आत्मविश्वास माझ्या मनामध्ये भिनला की मी हे करू शकतो. म्हणून त्यानंतर हा भाषणांचा जो आहे हा प्रवास सुरू झाला. आणि हाच आवाज नंतर दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचला. नॅशनल युथ पार्लमेंट 2019. बरोबर. तुझं सिलेक्शन झालं होतं. ते कसं झालं? तो सर्व प्रवास आणि ते नेमकं काय असतं हेही आम्हाला सांग, म्हणजे बाकीच्यांनाही कळेल की नॅशनल युथ पार्लमेंट म्हणजे काय. आता नॅशनल युथ पार्लमेंट जो आहे हा नेहरू युवा केंद्रातर्फे आयोजित केला जातो. म्हणजे नॅशनल युथ पार्लमेंटमध्ये हे तालुकास्तरीय
डिस्ट्रिक्ट आणि स्टेट लेवल अशा पद्धतीच्या 3 स्तरांमध्ये ती स्पर्धा घेतली जाते. आणि मी त्यावेळेला मडगावच्या पार्वतीबाई चौगुले महाविद्यालयामध्ये शिकत होतो आणि तिथे शिकत असल्याकारणाने मी दक्षिण गोव्याचा प्रतिनिधी म्हणून त्या स्पर्धेमध्ये आलेलो आणि अनेक विद्यार्थी त्याच्यामध्ये होते आणि तिथे येऊन मी ते माझं भाषण जे होतं हे सादर केलं, मराठीमधूनच सादर केलं. त्यांना ते भाषण आवडलं. माझी डिस्ट्रिक्ट लेवलवरती माझी निवड झाली आणि तिथे डिस्ट्रिक्ट लेवलवरती निवड झाल्यानंतर एक दक्षिण गोव्याचा प्रतिनिधी म्हणून मी गोवा राज्याबरोबर मी कम्पीट केलं, मी स्पर्धक आलो आणि त्यामध्ये तिथेही माझी निवड झाली आणि गोवा राज्याचा डेलिगेट म्हणून मला नॅशनल युथ पार्लमेंटमध्ये जाण्याची संधी मिळाली. तिथे जाऊन आदरणीय आमचे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी होते, त्यांच्यासमोर बोलण्याची मला एक वेगळ्या पद्धतीची संधी मिळाली आणि गोव्याचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली. ते मी माझं भाग्य समजतो, कारण एका बाजूला देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी होते, दुसऱ्या बाजूला केंद्रीय खेळ आणि युवा खात्याचे मंत्री राठोड होते, आदरणीय राठोड सर, आणि त्यांच्यासमोर म्हणजे प्रत्येक राज्याचे एक प्रतिनिधी आले होते आणि त्यांच्याबरोबर बोलण्याची संधी मला त्या ठिकाणी मिळाली. त्याबद्दल मी माझे भाग्य समजतो. मग तिथे कुठला विषय मांडलास तू? तिथे म्हणजे एकंदर गोवा आणि गोव्याची संस्कृती ह्या विषयावरती मी बोललो आणि त्यानंतर ते ऑन द स्पॉट थोडे प्रश्न विचारतात, म्हणजे ऑन द स्पॉट विषय देतात आणि त्या विषयावरती 2-2 मिनिटं बोला असे सांगतात. आणि त्यानंतर त्या ठिकाणी काय झालं की 2019मध्ये नॅशनल युथ पार्लमेंट जे झालं, त्या नॅशनल युथ पार्लमेंटमध्ये गोवा आणि महाराष्ट्र हे एक राज्य म्हणून त्यांनी तिथे घोषित केलेलं. म्हणजे गोव्याला एक स्वतंत्र दर्जा नव्हता त्या स्पर्धेमध्ये, नॅशनल युथ पार्लमेंटमध्ये. मग तिथे ज्यावेळेला मी गेलो त्यावेळेला त्यांच्याजवळ हा आवाज उठवला की हा आमचा अन्याय आहे गोव्यावरती, ह्या गोव्यावरती आमचा अन्याय आहे आणि म्हणून तो अन्याय दूर करण्यासाठी मी तिथे प्रयत्न केला. आणि आमचे आदरणीय त्यावेळेला आता ते माजी मंत्री आहेत राठोड सर, त्यांच्या समक्ष मी हा विषय मांडला की आम्हाला गोव्याला स्वतंत्र दर्जा ह्या नॅशनल युथ पार्लमेंटसाठी द्यावा म्हणून. आणि हे ज्यावेळेला मी त्यांना सांगितलं त्यावेळेला त्यांनी लगेच त्यांचे OSD होते त्यांना बोलवून सांगितलं की दुसऱ्या वेळेला ह्या स्पर्धेला गोव्याला स्वतंत्र दर्जा मिळावा. अरे वा. आणि मला सांगायला आनंद वाटतो की दुसऱ्या वर्षी ज्या वेळेला आमची गोव्याची स्वाती मिश्रा म्हणून होती, तिने ज्या वेळेला प्रतिनिधित्व केलं ते गोव्याला एक स्वतंत्र दर्जा मिळाला आणि स्वतंत्र गोव्याचं प्रतिनिधित्व त्याने नॅशनल युथ पार्लमेंटमध्ये केलं. अरे वा. म्हणजे तू मांडलेले विचार, तू जे काही तिथे सादर केलंस त्याचा नक्कीच परिणाम झाला. हो बरोबर. अभिनंदन. थँक्यू. नवचेतना युवक संघ याची स्थापना कशी झाली, त्यामागे काय विचार होता? मी उच्च माध्यमिक विद्यालयात शिकत असताना नेहरू युवा केंद्राच्या एका निवासी शिबिराला गेलेलो होतो. इथे नेहरू युवा केंद्राचे समन्वयक कालिदास घाटवळ सर होते आणि त्यानंतर आता गोवा राज्याचे मुख्यमंत्री जे आहेत हे त्यावेळेला सभापती होते आणि एला फार्म ओल्ड गोवा जे आहे तिथे ते निवासी शिबिर भरलेलं होतं. त्या शिबिरामध्ये मी गेलो, त्यानंतर वेगवेगळी व्याख्यानं झाली आणि त्यावेळेला सहज असा विचार आला मनामध्ये की आमच्या पेडण्यामध्ये सुद्धा एक अशी संस्था स्थापन करावी जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये युवकांमध्ये एक वेगळ्या पद्धतीची चळवळ निर्माण व्हावी. हा विचार त्यावेळेला मनात आणला. आता ते पेडण्यामध्ये ते लागू पडेल का, कारण मी एकतर शिकत होतो फोंडा ह्या ठिकाणी, त्यानंतर मी शिकलो मडगावला, पण इथे पेडण्याला मी कसं काय मॅनेज करू शकतो हा एक विचार, एक दडपण होतं. पण तरीसुद्धा मी ते धाडस केलं, कारण नेहरू युवा केंद्रामध्ये असे अनेक संस्था आहेत जे त्यांना ॲफिलिएट आहेत आणि त्या संस्थेचे प्रतिनिधी तिथे आले होते आणि त्यांनी आपला अनुभव त्या ठिकाणी व्यक्त केला. मग त्यावेळेला मला कमी भासली की आमच्या पेडण्यामध्ये अशा पद्धतीची संस्था का नाही का काढायची, आणि तोच विचार त्यावेळेला केला आणि तो विचार करून मी पेडण्यामध्ये आम्ही ती 2018 साली नवचेतना युवक संघाची स्थापना केली. मी त्यावेळेला 12वीत शिकत होतो. म्हणजे 12वी शिकत असताना पेडण्यामध्ये नवचेतना युवक संघाची मी स्थापना केली. आता ॲफिलिएटेड आहे नेहरू युवा केंद्राची? हो, आता आहे, नेहरू युवा केंद्राकडे आहे, ॲफिलिएटेड आहे. त्या अंतर्गत वेगवेगळे उपक्रम जे तुम्ही हाती घेतलेत, बरोबर, मुख्यत्वे कोविडच्या काळात, कारण कोविडच्या काळात मलाही ऐकून माहिती आहे, वाचून माहिती आहे की अनेकांना या संस्थेने मदतीचा हात दिला आहे, तर त्याविषयी जरा अधिक सांग. म्हणजे सुरुवातीला ज्यावेळेला आम्ही नवचेतना युवक संघाची स्थापना केली त्यावेळेला लोकांना हे थोडं आश्चर्यकारक वाटलं की 12वी शिकत असलेले विद्यार्थी संस्था काढून त्याच्यामध्ये सातत्य असेल का, कारण संस्था अशा अनेक स्थापन होतात, त्यानंतर कालांतराने त्या संस्था म्हणजे तशा चालत नाहीत. त्यामुळे लोक आम्हाला सुरुवातीला खूप हसले, आम्हाला टॉन्ट्स वगैरे मारू लागले की तुम्ही अशी संस्था स्थापन केलेली आहे, म्हणजे हे तेवढ्याच पुरती मर्यादित आहे, ह्याच्या पुढे काही होऊ शकत नाही, अशा पद्धतीचे वेगवेगळे आम्हाला प्रश्न. आणि त्यानंतर मग आम्ही प्रत्येकाला उत्तर देण्यासाठी गेलो नाही. त्यावेळेला एकच विचार होता, कारण आमचं ध्येय जे होतं हे निश्चित होतं की ह्या पेडण्यामध्ये एक वेगळं काहीतरी करायचं आणि आमचं ध्येय निश्चित असल्या कारणाने आम्ही त्याचा पाठलाग करत गेलो. आणि त्यानंतर कोविडच्या काळामध्ये
म्हणजे कोविडचा काळ जो होता हा नवचेतना युवक संघाचा एक महत्त्वाचा काळ असा आम्ही म्हणू शकतो. म्हणजे ज्या वेळेला सर्वत्र लॉकडाऊन होतं, फर्स्ट फेज होती कोविडची, एक साधी बिस्किट सुद्धा लहान मुलाला मिळत नव्हती, त्यावेळेला आम्ही अनेकांना मदतीचा हात आमच्या संस्थेतर्फे दिला. आमच्याबरोबर समाजसेवक जे पेडण्याचे होते तुळशीदास गावस यांनी सुद्धा आम्हाला महत्त्वाचं सहकार्य केलं. आणि त्याचबरोबर आमचे दिग्विजित चव्हाण म्हणून होते, माझे मित्र आहेत ते मडगावचे, त्यांनी सुद्धा आम्हाला मुलाचा हात त्या कोविडच्या काळामध्ये दिला. आणि अशा अनेक गरजू कुटुंबांपर्यंत आम्ही पोचलो. जीवनावश्यक वस्तूंचं आम्ही वितरण केलं. त्याचबरोबर त्या कोविडच्या काळामध्ये सर्वचे रोजगार ठप्प झालेल्या कारणाने अनेक कॅन्सर पेशंट जे होते, अनेक डायलिसिस पेशंट होते, त्यांना आमच्या परीने जे काही होतं आहे तेवढं कुठे प्रसिद्धीला न देता आम्ही त्यांना अनेकांना मदतीचा हात दिला. तू प्रवासही खूप करतोस, पण ते नुसतं फिरणं नसतं, ती काहीतरी एका वेगळ्या विचाराने तुम्ही हा प्रवास करता. बरोबर. तर त्याच्याविषयी थोडं सांगते अनुभव. हो, म्हणजे आम्ही काय आहे, आता ज्या वेळेला आम्ही फिरतो किंवा कुठल्याही दौऱ्यावर जातो त्यावेळेला आमचा एक टार्गेट असतो की त्या भागातल्या पद्मश्री पुरस्कार प्राप्त व्यक्तीची भेट घ्यावी. हा आमचा एक, म्हणजे आमचे जे पत्रकार मित्र जे आहेत किंवा सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आहेत, सो त्यांच्याजवळ आमचा एकच मानस असतो की आम्ही कुठल्याही ठिकाणी गेलो किंवा त्या एखाद्या अशा व्यक्तीला भेट द्यायची ज्या व्यक्तीने एक असामान्य कार्य केलेलं आहे, त्या व्यक्तीला भेट द्यायची. मग आम्ही हल्लीच हरेकला हजब्बा मंगलोर ठिकाणी गेलेलो, त्यावेळेला हरेकला हजब्बा यांची आम्ही भेट घेतली. म्हणजे ते संत्री विकणारा माणूस, त्याने त्या ठिकाणी शाळा काढली होती. म्हणजे त्याची कथा अशी की तो मंगलोरच्या मार्केटमध्ये संत्री विकायचा आणि संत्री विकत असताना एखादा फॉरेनर गृहस्थ त्याच्याकडे येतो आणि त्याला त्या संत्र्यांचा रेट विचारतो, म्हणजे त्याची किंमत काय आहे असा प्रश्न करतो. पण ते इंग्रजीमधून संभाषण साधत असल्या कारणाने यांना इंग्रजी येत नव्हती, म्हणून ते त्यांच्याशी संपर्क साधू शकले नाही. आणि त्यामुळे त्याचा जो कस्टमर जो होता हा गेला, हे त्यांना अतीव दुःख झालं. आणि त्यानंतर ते घरी आले, त्यांनी विचार केला की आपण अशिक्षित राहिलो म्हणून आपण त्या फॉरेनर गृहस्थाशी संपर्क साधू शकलो नाही. पण आपल्या गावामध्ये असे अनेक लोक आहेत, अनेक विद्यार्थी आहेत, अनेक युवक आहेत जे शिक्षणापासून वंचित आहेत, त्यांना शाळा काढावी हा विचार त्यांनी त्यावेळेला केला. आणि संत्री विकून त्यांनी आपल्या गावामध्ये शाळा सुरू केली. आणि आज त्या शाळेचं स्वरूप एवढं व्यापक झालेलं आहे की आज तिथे निवासी शाळा आहे. आणि या कार्याची दखल घेत भारत सरकारने त्यांना 4थ्या क्रमांकाचा पद्मश्री पुरस्कार त्यांना दिला आणि त्यांना सन्मानित केलं. त्या व्यक्तींची भेट घेतली. त्यानंतर अंकोला कर्नाटक या ठिकाणी तुलसी गौडा, म्हणजे ज्यांना एनसायक्लोपीडिया ऑफ फॉरेस्ट नावाची पदवी दिलेली आहे, ज्यांचं हल्लीच देहांत झालं, त्यांची पण आम्ही भेट घेतली. म्हणजे अशा पद्धतीचे, म्हणजे ज्यांनी एक असामान्य कार्य केलेलं आहे आणि जी लोक म्हणजे आपण जगत असताना दुसऱ्यांना जगवण्यासाठी एक वेगळ्या पद्धतीचं कार्य करतात, त्यांची भेट घेऊन त्यांची जनजागृती शक्य त्या परीने गोव्यात करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. हो. तुझे या सगळ्या कामातले रोल मॉडेल कोण आहेत, तुझ्या आयुष्यातले प्रेरणास्थान कोण आहेत? उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये शिकत असताना एक नेता होता, ज्याचं मी नाव नंतर सांगेन, की त्याची मारदोळ या ठिकाणी सभा भरली होती. अपक्ष उमेदवार होता आणि हा रिक्षात बसून माणूस आला. सभेच्या मधोमध रिक्षात बसून आला, देवीला नारळ ठेवला आणि भाषणासाठी तिथे उभा राहिला. तर रिक्षेतून उभा राहिलेला माणूस त्या ठिकाणी गेला आणि भाषण करायला लागला. आणि त्यावेळेला मी ठरवलं आणि मला त्यांचं भाषण एवढं आवडलं की मला काहीच माहीत नाही की मी त्यांना अचानक फॉलो करायला लागलो. आणि त्यानंतर त्यांचं त्याच निवडणुकीमध्ये ते निवडून आले आणि प्रियोड मतदारसंघाचे आमदार गोविंद गावडे आणि गोवा राज्याचे कला व संस्कृती खात्याचे मंत्री पहिल्या वेळेला निवडून आले त्या ठिकाणी आणि मंत्री झाले. मंत्री बनण्याचं भाग्य त्यांना मिळालं. त्या ठिकाणीपासून मला ते रोल मॉडेल आहेत. मी त्यांना मनापासून फॉलो करतो आणि त्यांचं जे एकंदर जीवन जे आहे हे एक प्रेरणादायी जीवन आहे आणि त्याच्यामधून मला सुद्धा एक वेगळ्या पद्धतीची स्फूर्ती मिळाली. आणि त्या ठिकाणी मला एक वेगळ्या पद्धतीचा म्हणजे स्पार्क जो आहे हा त्या ठिकाणी मिळाला. आणि त्यानंतर माझे काका मेघश्याम पालियेकर ज्यांनी मला घडवलं, म्हणजे 10वीचं शिक्षण झाल्यानंतर मी फोंडा या ठिकाणी गेलो आणि फोंडा या ठिकाणी त्यांनी माझ्यावरती म्हणजे संपूर्ण जीवनाचे संस्कार जे काय आहेत हे त्या ठिकाणी मला दिले. त्यामुळे माझ्या आयुष्याचे हे 2 रोल मॉडेल आहेत असे मी समजतो. विधवा बायकांचं पुनर्वसन किंवा त्यांचा पुनर्विवाह या संदर्भातही तू काही काम केलं आहेस. हो. ते काय आहे? हिरवाड तालुका आणि शिरोळ जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी
सुरोगोंडा पाटील म्हणजे हिरवाड ग्रामपंचायत आहे, त्या हिरवाड ग्रामपंचायतीचे सरपंच जे आहेत हे सुरोगोंडा पाटील आहेत. त्यांनी 2 वर्षापूर्वी आपल्या पंचायतीमध्ये विधवा प्रथेविरुद्ध ठराव आपल्या पंचायतीमध्ये घेतला. म्हणजे काय की ज्यावेळेला एखादा नवरा वारतो त्यावेळेला विधवांचे असे अनेक हाल करतात, म्हणजे बांगड्या फोडणे असू द्या किंवा कुंकू पुसणे, अशा पद्धतीचं एक वेगळ्या पद्धतीचं दृश्य हो त्या ठिकाणी गावागावामध्ये आहेत. अजूनही आमच्या गावामध्ये ते बारीक मोठ्या प्रमाणात चालतात. तसे त्या ठिकाणी पण मोठ्या प्रमाणात चालायचे. त्यावेळेला त्या 2 महिला जे होत्या त्या 2 महिला त्या ठिकाणी आल्या आणि त्यांनी सरपंचा समवेत त्या ग्रामपंचायतीत विधवा प्रथेविरुद्ध ठराव घेतला. आणि एक म्हणजे मी म्हणेन की अभिमानाची बाब त्या पंचायतीसाठी आणि आम्हा समस्त लोकांसाठी सुद्धा की त्या सरपंचांनी ज्या वेळेला ते सरपंच पदावरती विराजमान झाले त्यावेळेला आपण जोपर्यंत सरपंच आहोत तोपर्यंत 15 ऑगस्टला आपण झेंडा वंदन करणार नाही, तर तिचा मान जो आहे हा विधवा महिलेला त्या गावातल्या देणार. आणि प्रत्येक विधवा महिला आज त्या ठिकाणी झेंडा वंदन करताना आम्हाला दिसते. पण त्या ठिकाणी आम्ही भेट दिली, आमचे पत्रकार मित्र होते, काही अनेक सामाजिक संघटनेचे पदाधिकारी होते. त्या ठिकाणी आम्ही भेट दिली आणि भेट दिल्यानंतर त्या तशा पद्धतीची जनजागृती जी आहे ही गोव्यामध्ये करायचा आम्ही विचार केला. आणि सांगायला मला आनंद वाटतो की कोरगाव ग्रामपंचायत आणि धारगड ग्रामपंचायत हे गोव्यातील पहिले 2 ग्रामपंचायती होते ज्यांनी विधवा प्रथेविरुद्ध ठराव घेतला. अरे वा. म्हणजे एक विधवांना समाजामध्ये एक आत्मसन्मान मिळावा, म्हणजे पुरुषांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून समाजात ताट मानेनं त्या फिराव्यात यासाठी एक क्रांतिकारक पाऊल त्या दृष्टिकोनाने हिरवाड ग्रामपंचायतीने घेतले होते. आणि तशा पद्धतीची जनजागृती आम्ही गोव्यामध्ये करून ह्या 2 ग्रामपंचायतींनी तसा ठराव जो आहे हा संमत केला. बरं. तू मगाशी म्हणालास की तू 11वीत असताना पहिलं भाषण केलंस आणि त्यानंतर लगेच म्हणजे पहिल्या वर्षाला कॉलेजच्या तू दिल्लीत जाऊन पोचलास नॅशनल युथ पार्लमेंटसाठी. खरं तर हा 1-2 वर्षाचा म्हणजे खूप थोडा काळ. हो. मग एवढी मोठी झेप किंवा तो आत्मविश्वास येण्यासाठी काही वेगळे प्रयत्न किंवा काय असं झालं त्या एवढ्या वेळात की तू आत्मविश्वास कमावलास? 11वीला असताना मी पहिलं भाषण केलं. त्यानंतर अनेक लोकांना ते भाषण आवडलं. त्यानंतर मी घरी येऊन काकांना सांगितलं की माझं भाषण चांगलं झालं. आणि ती छोटी 31 सेकंडची क्लिप होती, फक्त ते काव्य जे मी म्हटलेलं ती क्लिप फक्त ती कोणीतरी काकांना पाठवली की हे खूप छान झालेलं आहे काव्य, आणि ते त्यांनी स्वतः लिहिलेलं काव्य. सो ते काव्य जे होतं हे खूप छान झालेलं आहे असं काकांना ज्यावेळेला सांगितलं त्यावेळेला काकांच्या सुद्धा मनात एक आत्मविश्वास आला की कृष्णा काहीतरी करू शकतो. आणि त्यानंतर 11वी आणि 12वी ह्या 2 वर्षांच्या कालखंडामध्ये मी ह्या क्षेत्रामध्ये झोकून दिलं. अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन असू द्या किंवा वक्तृत्व स्पर्धेमध्ये पारितोषिके मिळवणे, ह्यासाठी काकाने सातत्य माझ्यामध्ये ठेवलं. आणि मी असं करता करता ज्यावेळेला 12वीची प्रिलिम असते त्या 12वीच्या प्रिलिममध्ये सगळ्या पेपरमध्ये मी फेल झालो. म्हणजे मी प्रिलिम असते आणि त्यावेळेला काकांना प्रेशर आला की 12वीच्या ह्या सर्व पेपरामध्ये, म्हणजे एखाद्या 2 पेपरामध्ये नापास होतो तर चाललं असतं, पण सगळ्या पेपरामध्ये नापास म्हणजे हा एक मोठा इतिहास त्या ठिकाणी झाला. आणि त्यानंतर काकांनी मला सांगितलं की हे सगळं जर करत राहिलास तर शिक्षणात हे दुर्लक्ष झालं. आणि माझं झालेलं होतं दुर्लक्ष, मी कारण ह्या क्षेत्रामध्ये पूर्ण झोकून दिलं होतं. मग आरशांसमोर उभं राहून भाषण करणं किंवा गॅलरीमध्ये जाऊन त्या ठिकाणी भाषण करणं, अशा पद्धतीचं वेगवेगळं आणि पूर्ण वेळ झोकून, म्हणजे कविता पाठ करणे असू द्या किंवा मोठ्या मोठ्या लोकांची कोट्स असू द्या किंवा वेगवेगळे म्हणजे इंटरनेटवरती यूट्यूबवरती भाषणे ऐकणे असू द्या, ह्याच्यामध्ये मी पूर्ण झोकून दिलं होतं. आणि अशा कारणाने मी प्रिलिममध्ये पास होऊ शकलो नाही. पण त्यानंतर प्रिलिम जाऊन 1 महिना 2 महिने मिळतात, त्या ठिकाणी मी झोकून दिलं. आणि 12वीला कला शाखेमध्ये मी म्हणजे उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये दुसरा आलो आणि 92% मी स्कोर केले. म्हणजे पूर्ण वेळ याला झोकून दिलं शिक्षणासाठी. तू एक उत्तम मूर्तिकारही आहेस, त्याचं बाळकडू तुला घरातूनच आहे. पण काय भावना असते देव घडवताना? पालेकर बंधूंची ही चित्रशाळा जी आहे ही खूप वर्षांपासूनची चित्रशाळा, आमच्या चित्रशाळेला एक मोठी परंपरा लाभलेली आहे. आणि लहानपणापासूनच माझे जे बाबा आहेत अरुण पालेकर, मी लहानपणापासून शाळेत जायचो, त्यांच्याबरोबर मातीत रमायचो, खेळायचो. ते पण मला मातीत हात घालायला द्यायचे. आणि असं करत असताना आम्ही मूर्त्या घडवायचो, छोट्या मूर्त्या घडवायचो. पण आता काय झालं की ज्या वेळेला मी 12वीला फोंडा या ठिकाणी होतो, तिथून मी
मडगावला पार्वतीबाई चौगुले महाविद्यालयात असताना मी दररोज म्हणजे ज्या वेळेला पेंटिंग स्टार्ट होतं त्यावेळेला मी दररोज मडगावहून पेडण्याला यायचो पेंटिंगसाठी खास. आणि आता मी संपूर्ण जे मूर्तिकलेचं जे संपूर्ण स्प्रे पेंटिंग जे आहे, जे कॉम्प्रेसरवरती जे स्प्रे पेंटिंग होतं, मग ते बॉडी कलर असू द्या, धोतरचं शेडिंग असू द्या, शेल्याचं शेडिंग असू द्या, किंवा गणपतींच्या केसांचे शेडिंग असू द्या, हे शेडिंगचं संपूर्ण काम म्हणजे सार्वजनिक गणपतीपासून ते लहान म्हणजे घरामध्ये पूजल्या जाणाऱ्या मूर्तीपासून हे सर्व काम मी करतो. आणि एक सांगायला एक वेगळ्या पद्धतीची एक मूर्तिकार या नात्याने एक भावना असते की आम्ही मूर्ती आमचं मन लावून तयार करतो. म्हणजे ज्या वेळेला आम्ही एखादी ती मूर्ती घडवतो, मूर्ती घडवल्यानंतर आम्ही पेंट करतो आणि रंगकाम करून ती मूर्ती ज्या वेळेला एखाद्या घरामध्ये पुजली जाते किंवा सार्वजनिक ठिकाणी ज्या वेळेला मंदिरामध्ये पुजली जाते त्यावेळेला ती मूर्ती स्वयंभू आहे, म्हणजे ती आम्ही तयार केलेली नाही तर ती एक स्वयंभू आहे अशी भावना आमच्या मनामध्ये निर्माण होते. तू कवितेचं तुझं कौतुक झालं असं म्हणालास, मग एखादी झलक आम्हालाही बघायला मिळेल? म्हणजे एक कविता मी सादर करू शकतो ती म्हणजे विष्णू सूर्या वाघांची. पण त्यांनी एक कविता लिहिली होती ती की कविता अशी आहे की तुम्ही सुट्टीसाठी गोव्यात येता पण खरा गोवा पाहत नाहीत. तुम्ही सुट्टीसाठी गोव्यात येता पण खरा गोवा पाहत नाहीत. ज्या गोव्यामध्ये माणुसकीचे झरे वाहतात त्या गोव्यामध्ये तुम्ही राहत नाहीत. का जात नाहीत तुम्ही वाघेरीच्या डोंगर माथ्यावर? का ऐकावेसे वाटत नाहीत तुम्हाला पशु पक्ष्यांचे मंजुळस्वर? का जात नाहीत तुम्ही वाघेरीच्या डोंगर माथ्यावर? का ऐकावेसे वाटत नाहीत तुम्हाला पशु पक्ष्यांचे मंजुळस्वर? तांबडी सुर्लाचं पाषाणी मंदिर एकदा तरी पाहून घ्या आणि दूर असलं तरी नेत्रावळीच्या बुडबुड तळ्यावर जाऊन या. कसं सांगू तुम्हाला मित्रांनो, कसं सांगू तुम्हाला मित्रांनो, वाघेरीची उंची आहे आणि महासागराची खोली आहे. म्हणूनच तर गोव्याची लाल माती माणुसकीनं ओली आहे. म्हणूनच तर गोव्याची लाल माती माणुसकीनं ओली आहे. सुंदर सुंदर सादरीकरण. तुझ्या स्वप्नातला पेडणे तालुका कसा आहे? आता आमच्या पेडणे तालुक्यामध्ये अनेक प्रकल्प आता येत आहेत आणि ह्या प्रकल्पांमध्ये मला वाटतं की आमचं पेडणेकरी अस्तित्व जे आहे हे कुठेतरी आता नष्ट होत चाललेलं आहे. का जर आपण पेडणे आमचा तालुका जर बघितला तर आता सर्व अंगाने आज विकसित होत आहे. म्हणजे आज जगाच्या नकाशावरती आज आमच्या पेडण्याचं नाव येत आहे. मोठे मोठे प्रकल्प असू द्यात किंवा इव्हेंट्स असू द्या, आज आमच्या पेडण्यामध्येच ते जागा निवडतात आणि आमच्या पेडण्यामध्येच ते प्रकल्प येतात. पण आज असे प्रकल्प पेडण्यामध्ये आले त्यांचं आम्ही स्वागतही करू, पण त्याचा फायदा जो आहे हा स्थानिकांना व्हायला पाहिजे. आणि त्याच अनुषंगाने हे प्रकल्प जे येत आहेत त्या प्रकल्पाच्या अंतर्गत आमच्या पेडणेकरी जे अस्तित्व जे आहे आमचं हे कुठेतरी नष्ट होऊ नये यासाठी आपण प्रत्येकाने प्रयत्न करावेत. जेणेकरून कसं आहे की आज वेगवेगळे प्रकल्प येतात त्याच अनुषंगाने आमच्या ज्या ग्रामीण भागातल्या ग्रामीण संस्कृती आहेत, परंपरा आहेत, यांचं सुद्धा संवर्धन होणे आणि जतन होणे हे तेवढीच काळाची गरज आहे. जर आम्ही आज तालगडी सारखा प्रकार जर बघितला तर तालगडी सारख्या प्रकारमध्ये आमच्या नहीबाग सत्यादेवीकडे तालगडी हा प्रकार होतो आणि त्या तालगडी प्रकारामध्ये ज्या जती आहेत, ह्या ज्या म्हणणाऱ्या जती ज्या आहेत ह्या आता युवकांपुढे यायला पाहिजेत. म्हणजे आज जर ही आता जी ज्येष्ठ मंडळी आहे ह्या त्या ठिकाणी आज ती जती म्हणतात, पण आज जर आपण जर पुढे जर गेलो तर ते कालांतराने त्या जती ज्या आहेत ह्या लुप्त होऊ नयेत यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजेत. म्हणजे हे मी जस्ट एक उदाहरण दिलं, पण अशा पद्धतीचे अनेक प्रत्येक गावामध्ये आपापल्या ज्या ग्रामीण संस्कृती आहेत, परंपरा ज्या आहेत यांचं संवर्धन व्हायला पाहिजे आणि कुठेतरी त्याचं जतन होऊन ते पुढच्या पिढीपर्यंत पोचायला पाहिजे. आता कुठेतरी स्मार्ट सिटी नावाचा कॉन्सेप्ट आज येतो आहे आणि हा स्मार्ट सिटी आज खूप गाजते बघा आजच्या ह्या दुनियेमध्ये. पण आमची जी स्मार्ट व्हिलेज जी आहे हा कॉन्सेप्ट आम्ही स्मार्ट व्हिलेजकडे आपण यायला पाहिजे. आमची व्हिलेज जी आहे ऑलरेडी स्मार्ट आहे, पण त्याची स्मार्टनेस जी आहे ही वाढवण्याची गरज आहे. आणि त्यामुळे ती स्मार्टनेस जर आम्ही वाढवायची असेल तर आम्ही प्रत्येकाने निर्धार केला पाहिजे की आपण ह्या गावासाठी काहीतरी केलं पाहिजे. आपल्या गावामध्ये असतील झरे असतील किंवा आपल्या गावामध्ये असलेल्या नद्या असतील त्या स्वच्छ ठेवायला पाहिजेत. आणि त्या स्वच्छ ठेवून आज एखादा प्रकल्प जर आम्ही आता बघतो की कुठेतरी बोरवेल मारली जाते, कुठेतरी आणखी कुठली विहीर खोदली जाते एका प्रकल्पासाठी पाण्यासाठी, पण असं जर हे सगळं जर हा जर विकास जर होत राहिला आणि ह्याची जर जनजागृती जी आहे ही सामान्य माणसामध्ये जर झाली नाही तर त्याचे वाईट परिणाम जे आहे हे येणाऱ्या पिढीला आम्हाला भोगावे लागतील. आज पूर्वी पेडण्यामध्ये फक्त MH गाड्या आणि फक्त GA गाड्या दिसायच्या, पण आज पेडण्यामध्ये दिल्ली, पंजाब पासून वेस्ट बेंगाल म्हणजे प्रत्येक राज्याच्या गाड्या आज आमच्या पेडण्यामध्ये आम्हाला दिसतात. आज आमच्या पेडण्याची सर्व कार्यालये जी आहेत हे पेडणेकर कमी तर बाहेरील लोकांनी जास्त गजबजलेले आम्हाला दिसतात. पण हे तसं होऊ नये यासाठी पेडणेकरांनी
जागृत राहावं आणि आमच्या स्वप्नातला पेडणे तालुका एक वेगळ्या पद्धतीचा पेडणे तालुका असेल आणि ज्या पेडणे तालुक्यामध्ये जी पूर्वापार जी चालत आलेली परंपरा आहे, आमचं गाव पण जे आहे, जे पहिली लोक जे आहेत हे गावा उत्सवानिमित्त एकत्रित येऊन गावासंबंधित एक वेगळ्या पद्धतीचा विचार करत होते. मला वाटतं की ते स्वप्नात मी जास्त हायटेक पेडणे आमचा विचार करत नाही, पण पूर्वापार जी आमची संस्कृती आहे, पूर्वापार जी चालत आलेला आमचे जे संस्कार जे आहेत, पेडणेकरी संस्कार, हे कुठेतरी नव्याने येणाऱ्या काळामध्ये आम्हाला दिसायला पाहिजेत. आणि त्याची जनजागृती जी आहे ही युवकामध्ये आतापासूनच जर झाली तर येणारा सुजलाम सुफलाम पेडणे आम्हाला दिसायला वेळ लागणार नाही. नक्कीच. हो. तू आता शिक्षण संपल्यानंतर लगेच समाजकारणाकडे वळलास. आता बघायला गेलं तर मुख्यत्वे तरुण पिढीचं कसं असतं की शिक्षण झाल्यानंतर मग एक स्टेबल जॉब, एक नोकरी, असे पुढचे विचार असतात. पण तू त्या वाटेला गेला नाहीस. मग ही कधी भीती वाटली नाही का की एक आपण सेटल्ड नाही आहोत अजून, किंवा अजून आर्थिक स्थैर्य आलं नाही, बरोबर, किंवा हे कसं मॅनेज करतो? म्हणजे आता माझं शिक्षण सुरू आहे आणि समाजकारणामध्ये असल्या कारणाने हे समाजकारण करत असताना वेगवेगळ्या लोकांशी संपर्क झाला, वेगवेगळ्या लोकांशी चर्चा केल्यानंतर एक वेगळ्या पद्धतीचा सुविचार मनामध्ये आला की आपण जगत असताना दुसऱ्यांना जगवणं हे आपलं कर्तव्य आहे. आपली भूक भागेल खाणं, आपली भूक भागेल एवढं खाणं ही आपली प्रकृती झाली, पण आपली भूक अर्ध्यावरती ठेवून दारावरच्या अतिथीला आपल्यातलं अर्ध देणं ही आमची संस्कृती आहे. बरोबर. आणि त्या संस्कृतीप्रमाणे आपण जगलं पाहिजे हा विचार पहिल्यापासून मनात होता. पण आता काय होत आहे की समाजामध्ये एक जो संकुचित मीपणा जो मनामध्ये आज आमच्या दाटलेला असतो, म्हणजे तो संकुचित मीपणा बाहेर काढणं हे फक्त एखादी सर्जरी करून शरीरातला अनावश्यक भाग काढून टाकणं एवढा सोपा नाही. तर ह्या जगाकडे एका वेगळ्या विशाल दृष्टिकोनातून आपण बघितलं पाहिजे. समाजाला एक व्यापक दृष्टिकोनातून आपण बघितलं पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर तो एखादं फळ जसं असतं ते एखाद्या झाडावरून अलगद खाली येतं, तसं तो संकुचित मीपणा जो आमच्या मनामध्ये साठलेला आहे तो अलगद खाली पडेल आणि त्यावेळेला जीवनाचा खरा अर्थ कळेल. म्हणजे अशा पद्धतीचं माझं तत्व आहे. आणि त्यामुळे ह्या जगाकडे एका व्यापक दृष्टिकोनातून बघत असताना आता माझं शिक्षण सुरू आहे आणि हे शिक्षण सुरू असल्याकारणाने अशी मला भीती कधी जाणवली नाही. पण आताच मी आता पुढे हे 1 वर्षानंतर माझा BEdचा कोर्स पूर्ण होईल आणि त्यानंतर मग बघू काय विचार येतो तो. पण अजून काही नाही. समजा पुढे जाऊन BEd पूर्ण झाल्यानंतर शिक्षक की समाजकारण, हे जर म्हणजे यामध्ये काही निवड करायची पाळी आली तर काय? ती समाजसेवक म्हणून निवड करेल, कारण माझा पिंडत हा समाजसेवेचा आहे. पण मला घरी स्वस्त बसता येत नाही. म्हणजे समाजात म्हणजे निश्चितपणे काहीतरी एक चळवळ निर्माण व्हावी यासाठी माझा प्रयत्न असतो. पण कसं आहे की आर्थिक स्थैर्य येण्यासाठी कुठली तरी बाजू आम्हाला धरावी लागते. पण जर वेळ आला तर पुढे मी शिक्षकी पेशामध्ये प्रवेश करून त्यानंतर मग साईड बाय साईड समाजसेवेमध्ये मी माझं काम पूर्ण करू शकतो. हो. बरं. नवचेतना युवक संघातर्फे हल्लीच एक महत्त्वाचा असा एक प्रकल्प, एक प्रोजेक्ट तुम्ही केलात, रक्त सांगते कथा मुक्तीची. ही गोव्याच्या मुक्तीसंग्रामावर आधारित हे मुक्तिगीत तुमच्या संस्थेतर्फे हे पुढं आलं. तर त्याच्याबद्दलचं काय? रक्त सांगते कथा मुक्तीची हे गोव्याच्या मुक्तीसंग्रामावरती आधारित एक मुक्तिगीत आहे. म्हणजे माझे जे काका जे आहेत मेघश्याम पालियेकर यांनी ते गीत लिहिलेलं आहे आणि त्या गीताला योग्य अशी चाल जी संगीतकारांनी दिलेली आहे, त्यांचं नाव आहे शिवानंद दाभोळकर. यांनी त्याला एक वेगळी चाल दिलेली आहे. आणि हे मुक्तिगीत जे आहे हे पेडण्याच्या भूमीवर हौतात्म्य पत्करलेल्या शूरवीरांच्या रोमांचक रक्तरंजित आठवणींना उजाळा देणारं मुक्तिगीत आहे. म्हणजे आम्ही हे जे मुक्तिगीत आहे हे फक्त पेडणे तालुक्याच्या हुतात्म्यावरती ते गीत नाही, तर पेडणे तालुक्यामध्ये ह्या पेडण्याच्या पवित्र भूमीवर ज्या हुतात्म्यांनी रक्त सांडलं, ज्यांनी आपल्या देहाचं बलिदान दिलं, ह्या पवित्र भूमीवर ज्यांनी बलिदान दिलं त्यांचा इतिहास त्या गाण्याच्या माध्यमातून आम्ही पुढे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. मग जवळजवळ 18 मिनिटांचं ते गाणं आहे. पण त्याच्यामध्ये हिरवे गुरुजी, शेषनाथ वाडेकर, पन्नालाल यादव, कर्नाल सिंग बनिपाल, राजाभाऊ महांकाळ, मधुकर चौधरी आणि त्यानंतर आमच्या पेडण्याचे सुपुत्र बापू गवस आणि बाळा देसाई, म्हणजे ह्यांचा संपूर्ण इतिहास जो आहे हा गीतबद्ध करून गाण्याच्या स्वरूपाने आम्ही पुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आता आमचा असा मानस आहे की पेडणे तालुक्याच्या प्रत्येक विद्यालयामध्ये, उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये आणि महाविद्यालयामध्ये त्याचे प्रयोग करून निदान आमच्या पेडण्याचा इतिहास काय आहे आणि आमच्या ह्या पेडण्याच्या भूमीवर
ज्यांनी हौतात्म्य पत्करलं त्यांचा इतिहास हा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा. आमच्या पेडण्याच्या भूमीवर हौतात्म्य पत्करलेला प्रत्येक हुतात्मा जो आहे हा प्रत्येकाच्या काळजात राहावा, हा आमचा प्रयत्न आहे. आणि त्याचबरोबर आम्ही एक व्यापक विचार करायला पाहिजे. तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की ह्या आमच्या गोवा मुक्ती संग्रामावरती किंवा पेडण्याच्या ह्या भूमीवरती हौतात्म्य पत्करलेले हे जे शूरवीर होते, हे जे अमर योद्धा जे होते, हे फक्त आमच्या पेडण्याचे किंवा गोव्याचे नव्हते. हे भारताच्या विविध भागातून आमचा गोवा मुक्त करण्यासाठी आले होते. म्हणजे त्यांचं जे बलिदान होतं हे फक्त निरपेक्ष बलिदान होतं. हा विचार जो आहे हा विद्यार्थ्यांमध्ये जावा, हा आमचा प्रयत्न आहे. आणि ज्या वेळेला त्यांनी ते बलिदान दिलं त्यावेळेला त्यांनी कुठलाच विचार केला नव्हता की आपण कुठल्या भागाचे आहोत आणि कुठेतरी भारत देशाच्या एका गोवा म्हणून एखादं पोर्तुगीजांकडे जे राज्य आहे त्यांना आपण मुक्त करण्यासाठी जातो. हा विचार त्यांनी फक्त त्यावेळेला केला की फक्त देशभक्ती हा विचार त्यांनी मनात ठेवला आणि ते आमच्या गोवा मुक्त करण्यासाठी येऊन इथे बलिदान दिले. म्हणजे आज आम्ही जर विचार करतो की हे भायले ते भितरले, म्हणजे हा आम्ही विचार करायला पाहिजे की तेवढेच आम्हाला प्रिय कर्नल सिंग बनिपाल पंजाबचे आहेत, महाराष्ट्राचे हिरवे गुरुजी आहेत, शेषनाथ वाडेकर आहेत, राजस्थानचा पन्नालाल यादव तो इथे श्रीदेवी भूमिका वेताळ मंदिरावर येतो, झेंडा फडकताना त्याच्यावरती पोर्तुगीज अधिकारी गोळी चालवतात आणि त्याचं तिथेच देहांत होतं. म्हणजे हा विचार आज आम्ही पर्यायी आजच्या ह्या पिढीने स्वीकारायला पाहिजे की आम्ही सुद्धा पर्यायी त्या भागाचे ऋणी आहोत. आम्ही सुद्धा ऋणी आहोत पंजाबच्या कर्नल सिंग बनिपालचे, आम्ही सुद्धा ऋणी आहोत महाराष्ट्राच्या हिरवे गुरुजींचे. हा विचार आम्ही रक्तसंगते कथा मुक्तीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा एक व्यापक विचार केलेला आहे. सुंदर, खरंच सुंदर. आणि तीच मला वाटतं त्यांना म्हणजे ज्या प्रकारे तुम्ही त्यांची आठवण आता कायम राहावी यासाठी प्रयत्न केलेत, तीच खरं तर एक चांगली आदरांजली आहे त्यांच्यासाठी पण. आणि हा खरंच एक चांगला उपक्रम तुम्ही हाती घेतला होता. त्या निमित्ताने सगळ्यांना पुन्हा एकदा इतिहास, आणि आता कसं आहे की मीडिया हे एक चांगलं माध्यम आहे, म्हणजे व्हिडिओ म्हणा किंवा असे गाणी या प्रकारातून एक ज्या आठवणी ताज्या करता येतात ते खरंच खूप चांगलं माध्यम आहे होऊ शकतं हल्ली. ज्या वेळेला हा विचार केला त्यावेळेला आम्ही एक असा विचार केला की ज्या वेळेला हे गीत बघितल्यानंतर म्हणजे बघणारा प्रत्येक विद्यार्थी जो आहे ह्याला भगतसिंग, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, झाशी की राणी ह्यांना ज्या वेळेला आम्ही हे नॅशनल हिरो मानतो त्याच तोडीनं आमच्या पेडण्याच्या मुलानं बापू गवसला नॅशनल हिरो म्हटला पाहिजे, बाळा देसाईंना नॅशनल हिरो म्हटला पाहिजे. आमचे नॅशनल हिरो कर्नल सिंग बनिपाल आहेत, आमचे नॅशनल हिरो पन्नालाल यादव आहेत, आमचे नॅशनल हिरो हिरवे गुरुजी आहेत. म्हणजे ती भावना जी आहे ही मनामध्ये दृढ निर्माण व्हावी, वृद्धिंगत व्हावी, हा प्रयत्न आम्ही त्याच्या माध्यमातून केलेला आहे. त्याचबरोबर कोविडच्या काळामध्ये जी आमची प्रसिद्ध पेडण्याची पुन्हा होते, म्हणजे कोविडचा काळ होता आणि कोविडच्या काळामध्ये लोकांना बंदी घातली होती, म्हणजे सर्वत्र लोक म्हणजे सभा किंवा गर्दी याच्यामध्ये निर्बंध होते. पण त्यावेळेला आम्ही फुलले रे पुनव चांदणे हे आम्ही पेडण्याच्या पुनवेवरती एक गीत तयार केलेलं आणि ते गीत आम्हाला एवढा प्रतिसाद चांगला त्या गीताला मिळाला की लोक मुंबई, पुणे ह्यासारख्या ठिकाणी म्हणजे देशाच्या विविध कानाकोपऱ्यात आमच्या पेडण्याची लोक स्थायिक झालेले आहेत. आणि पेडण्याची पुनाव म्हणजे श्रद्धास्थानाचा विषय असलेली, म्हणजे प्रत्येक पेडणेकराचा श्रद्धास्थान असलेली ही पेडण्याची कोजागिरी पौर्णिमा. मग तो विचार केला आणि आम्ही असा विचार केला की जे लोक आमच्या पेडण्याच्या पुनवेला येऊ शकत नाहीत त्यांना मोबाईलच्या माध्यमातून एक पुनवेवरती गीत तयार करूया. आणि गीत तयार करून आम्ही ते यूट्यूबवरती आम्ही प्रसारित केलं. आम्हाला गीताला उदंड असा प्रतिसाद त्यावेळेला मिळाला की जे लोक प्रत्यक्षात येऊन रवनाथ, भूतनाथ, देवी भगवती, मूळवीर यांचं दर्शन घेऊ शकत नाही त्यांनी प्रत्यक्ष म्हणजे मोबाईलवरती दर्शन घेतलं. आम्हाला फोन आले आणि आम्हाला उदंड असा प्रतिसाद, म्हणजे तुम्ही खूप छान काम केलेलं आहे. आणि ती त्यावेळेला आम्हाला स्फूर्ती मिळाली. आणि त्या मग एक 2-4 वर्षानंतर आम्ही मग नंतर एक रक्तसंगते कथा मुक्तीची म्हणजे एक वेगळ्या पद्धतीचा कॉन्सेप्ट जो आहे, संकल्पना जी आहे ही लोकांसमोर आणण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. सुंदर. कृष्णा, तुझे जे हे विचार आहेत आणि वेगळं काहीतरी करण्याचं, समाजाला उपयोगी होईल असं कार्य करण्याची जी तुझी धडपड आहे, तुझी स्वप्न आहेत, त्या सगळ्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. तुझी पुढची वाटचालही यापेक्षाही अधिक उत्तम, अधिक चांगली व्हावी आणि एक भविष्यात एक चांगला नेता आम्हाला बघायला मिळावा, या शुभेच्छा तुला. तू वेळात वेळ काढून इथे आलास, आमच्याशी बोललास, याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्हाला सुद्धा धन्यवाद. तुला कसं वाटलं इथे येऊन?
अंतरंग हे जे तुमचं यूट्यूब चॅनल आहे, मला सांगायला एक आनंद वाटतो की आमच्या पेडण्यामध्ये अशा पद्धतीचं चॅनल ह्यापूर्वी नव्हतं. आणि एक वेगळी चळवळ मी म्हणेन, एक क्रांती ही तुम्ही जी 2 वर्षांपूर्वी सुरू केली आहे, ही वेगळ्या पद्धतीची क्रांती आहे. तुम्ही सोनाली धीरज परब आणि तुमचे मिस्टर धीरज परब जे लोकांना म्हणजे ज्यांनी एक वेगळ्या पद्धतीचं समाजामध्ये काम केलं किंवा ज्यांची प्रेरणा ही इतरांना यूट्यूबच्या माध्यमातून मिळावी यासाठी जे तुम्ही असामान्य कार्य मी म्हणेन जे करता आहात, जो तुम्ही वेळ देता आहात, हे खूप मोलाचा वेळ आहे, हे मोलाचे कार्य आहे. तुम्ही तुमचं काम करून एक समाजात एक वेगळ्या पद्धतीची चेतना निर्माण व्हावी, लोकांना एक प्रेरणा मिळावी यासाठी जो तुम्ही प्रयत्न करतात तो एक वेगळ्या पद्धतीचा प्रयत्न आहे. आम्ही यूट्यूब चॅनल अनेक बघतो, पण तुमचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे की प्रत्येक ज्यावेळेला तुमची इंटरव्ह्यू असते आम्ही बघतो ॲज अ व्ह्युअर म्हणून की ज्या इंटरव्ह्यूमध्ये ज्यावेळेला आम्ही ते स्किप करतो त्यावेळेला प्रत्येक इंटरव्ह्यूचा भाग जो आहे हा तुम्ही तिथे नमूद करतात. म्हणजे ही सुरुवात आहे किंवा हे इंट्रोडक्शन आहे, त्यानंतर मग प्रत्येक भाग जे हे अशा लोकांना बघायला मिळत नाही. म्हणजे एक प्रोफेशनलिझम जो आहे हा इथे दिसतो. आणि एक पेडणेकर या त्या नात्याने मला एक अभिमान वाटतो की आमच्या पेडण्यात सुद्धा अशा पद्धतीचं चॅनल आहे जे इतर लोकांना घेऊन तुम्ही इथे इंटरव्ह्यू करतात आणि ह्या पालियेच्या भूमीमध्ये इंटरव्ह्यू करतात. म्हणजे जी पालिये ही जी भूमी आहे, ज्या संत सोयरोबानाथ आंबियेंची भूमी आणि त्याचबरोबर पन्नालाल यादव ज्यांनी इथे हौतात्म्य पत्करलं, ज्यांचं रक्त ह्या भूमीमध्ये सांडलं, अशा पवित्र अशा भूमीमध्ये आम्हालाही वार्तालाप करण्याची संधी मिळते. मी म्हणेन की एक अहोभाग्य माझंच नव्हे तर प्रत्येक इंटरव्ह्यूअरचं जे इथे येऊन जे इंटरव्ह्यू देतात प्रत्येकाचंही अहोभाग्य असेल की ह्या पवित्र भूमीवरती इंटरव्ह्यू देतात. म्हणून मी तुमचं खूप खूप अभिनंदन करेन. आणि ही जी क्रांती जी आहे की मला वाटतं की मोठे दिग्गज लोक जसे मोठ्या दिग्गज लोकांची ही भूमी आहे तसेच मोठे लोक या भूमीवरती तुमच्या माध्यमातून ह्या पालियेत येतील. आणि मला आशा आहे की येणारा काळ जो आहे हा सर्वांना अंतरंगामुळे पालियेत घेऊन येईल. अशा पद्धतीची मी शुभेच्छा तुम्हाला देतो, आशा व्यक्त करतो. आणि तुम्हाला आम्हाला संधी दिल्याबद्दल तुमचे आम्ही आजन्म ऋणी राहू. धन्यवाद. धन्यवाद. या भागाचा शेवट तू आणखीन एका कवितेने करावास सादरीकरण. म्हणजे ज्यावेळेला आम्ही समाजामध्ये काम करतो त्यावेळेला अनेक आम्ही संदेश आमच्या कार्यामधून देतो. तो संदेश म्हणजे प्रत्येकानं माणुसकीनं राहायला पाहिजे. म्हणजे आज ज्यावेळेला आम्ही जाती, धर्म, प्रदेश यासारख्या तेढामध्ये निर्माण करतो, ज्यावेळेला एखादी दंगल पेटते, इकडे बातम्या आज आम्हाला वाचायला मिळतात की म्हणजे एक फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीमध्ये आम्ही काम करणारी माणसं असल्या कारणाने एक अतीव मनात दुःख होतं की आज जाती धर्म ह्यामध्ये आमचं जीवन आम्ही बहिस्त करून टाकलेलं आहे. ज्या वेळेला आम्ही महापुरुषांकडे ज्यावेळेला बघतो त्यावेळेला महापुरुषांना सुद्धा जातीचा हार आणि धर्माची चौकट घालून आम्ही आपापसात वाटून घेतलेलं आहे. म्हणजे ही मला अत्यंत दुःखदायी घटना. म्हणजे आम्ही जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार केला, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार केला, सावरकरांचा जर आम्ही विचार केला तर त्याच्यामध्ये आम्ही आमच्या ह्याच महापुरुषांना जाती धर्माची चौकट घालून आपापसात वाटून घेतलेलं आहे. पण बारीक जर आम्ही विचार केला, बारकाईने जर आम्ही त्याच्यावरती जर चिंतन मनन आणि संशोधन जर केलं तर एक गोष्ट लक्षात येते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही फक्त आपल्या समूहापुरती काम केलं नव्हतं, त्यांनी सर्वसामान्यांसाठी काम केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती धर्माच्या लोकांना करून आपलं स्वराज्य निर्माण केलं. आणि हे जे महापुरुष जे सगळे आहेत ह्या महापुरुषांनी कधीच जाती धर्माचा विचार केला नाही, तर मानवता हीच जात आणि मानवता हाच धर्म मानून त्यांनी काम केलं. आणि मला वाटतं की तोच संदेश जो आहे आजच्या ह्या युवकांनी घेतला पाहिजे. आपण सर्वजण राहत असताना माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे ही शिकवण आज आम्ही आमच्या समाजाला देणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्या निमित्तानं मी एक कविता म्हणेन आणि ह्या इंटरव्ह्यूचा शेवट करेन. मंदिर मस्जिद गिरिजा घर में बाट लिया भगवान को, धरती बाटी सागर बाटा मत बाटो इंसान को. हिंदू कहता मंदिर मेरा दाम रे, मुस्लिम कहता मक्का मेरा अल्लाह का ईमान रे. दोनों लड़ते रगरग लड़ते 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 खत्म हुए, दोनों ने न जाने क्या एक दूजे पर क्या जुल्म किए. किसका ये मस्कत है किसकी चाल है ये जान लो, धरती बाटी सागर बाटा मत बाटो इंसान को, धरती बाटी सागर बाटा मत बाटो इंसान को. हाच केवळ एक संदेश. धन्यवाद.